नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगताप या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण जे विद्यार्थ्यांचे डाऊट आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांनी कमेंट केल्या त्याच्यावरती आपण आज सोल्युशन म्हणा किंवा त्याच्यावरती आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्या अगोदर मित्रांनो, आपल्या चॅनलचे तुम्हाला अपडेट वगैरे जर मिळवायचे असतील किंवा अपडेट वगैरे तुमच्यापर्यंत पोचत नसतील तर आपल्या चॅनलला तुम्ही काय करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि बेल आयकॉनला क्लिक नक्कीच करा. आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की ठोका मित्रांनो, एक लाईक नक्की ठोका. बऱ्यापैकी चांगली माहिती म्हटलं तरी चालेल तुमच्यासाठी आहे थोडी. बऱ्याच दिवस झाले की मुलं कधी रिझल्ट येईल कधी रिझल्ट येईल याच्यावरती आहे. आणि ते चाललं आहे बऱ्याच दिवस झालं. कॅम्पेन चालू आहेत किंवा तरी रिझल्ट येत नाही आहे ना, अपडेटवर अपडेट. तर बघा, ॲक्च्युली विद्यार्थ्यांच्या ज्या कमेंट आहेत त्या आपण याच्यामध्ये घेतो आहे. बघा, इथं विचारलं की सर एनी कन्फर्म अपडेट अबाउट महाट्रान्सको LDC रिझल्ट प्लीज. आता याचं उत्तर मी तुम्हाला शेवटी सांगेन, कारण याच्यावरती मला थोडंसं बोलायचं, त्यामुळे याचं उत्तर मी तुम्हाला शेवटी सांगेन. ज्या राहिलेले कमेंट आहेत ते आपण पटपट घेऊयात, त्याच्यामध्ये कवर करूयात. बघा, प्रामाणिक अभ्यास करूनही काही उपयोग नाही मित्रांनो. हे भारतात महाराष्ट्रामध्ये मोठं व्हायचं असेल तर प्रामाणिकपणा सोडावा लागेल. मित्र, आता कसं आहे माहिती आहे का, तुम्ही पेपर दिलेला आहे आणि पेपर दिल्यानंतर आपली मानसिकता असते की लवकरात लवकर रिझल्ट आपल्याला आला पाहिजे आहे ना, कारण दुसऱ्या एक्झामचा स्टडी होत नसतो. त्यामुळं काय काय विद्यार्थी असे भावनिक पण झालेले आहेत की नक्की आतमध्ये काय चालू आहे, फ्रॉड चालू आहे का, किंवा पैसे भरून पोस्ट दिली जाते का, म्हणजे अशा प्रकारचे मनामध्ये खूप साऱ्या शंका विद्यार्थ्यांच्या आहेत. पण जोपर्यंत रिझल्ट येत नाही तोपर्यंत आपण काहीच सांगू शकत नाही मित्रांनो. त्यामुळे तुमची भावना तुम्ही व्यक्त करताय ही साहजिकच आहे की तुम्ही म्हणजे तुमच्या जागा मी जरी असतो तरी थोडंसं हळहळ वाटलीच असती किंवा एवढा अभ्यास करू नाही. पण थोडंसं तुम्ही एक तग धरून राहा की जोपर्यंत रिझल्ट येत नाही तोपर्यंत. एवढंच मी याच्याबद्दल सांगेन. पुढं आहे बघा, सर जर महाट्रान्सको LDCमध्ये सेक्शनल मार्क्स कमी असतील बट ओव्हरऑल कट ऑफ चांगला असेल तर तर सिलेक्शन होईल की नाही. आता बघा, याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, त्यांनी असं सांगितलं होतं की तुम्हाला 0 मार्क नाही पडायला पाहिजे कोणत्या सेक्शनमध्ये. बघा, त्यांनी असं सांगितलं की 0 मार्क नाही पडायला पाहिजे. जर तुम्हाला, आता मला सांगा, समजा तुमचं अकाउंटचा विषय आहे ना, मॅथ्स विषय आहे, मराठी विषय आहे आणि रिजनिंग विषय आहे, म्हणजे हे तुमचे विषय आहेत. अकाउंटिंगमध्ये चांगले मार्क आहेत, मॅथ्समध्ये चांगले मार्क आहे, रिजनिंगमध्ये चांगले मार्क आहे, मराठीमध्ये चांगले, पण मॅथ्समध्ये तुम्हाला 0 मार्क पडला तर तुम्ही डायरेक्ट फेल होणार मित्रांनो. तर तुम्ही काय होणार, डायरेक्ट फेल होणार. याची तुम्हाला दक्षता घ्यायची. प्रत्येक तुम्हाला सब्जेक्टमध्ये तुम्हाला 1 मार्क तरी पाहिजे, मायनस मार्क नाही पाहिजे, 0 मार्क नाही पाहिजे, 1 मार्क तुम्हाला पडलाच पाहिजे, मायनसमध्ये नाही पाहिजे किंवा 0 मार्क नाही पडला पाहिजे. याची तुम्हाला दक्षता घ्यायची, तर तुमचा कट ऑफ क्लिअर होऊन जाईल, काही अडचणी येणार नाही मित्रांनो. हे फक्त तुम्हाला काय करायचं याच्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे. पुढं आहे बघा, महाट्रान्सको AE सिव्हिल एनी अपडेट. आता याच्याबद्दल मी सांगितलं होतं बघा, माझ्याकडं अपडेट आली होती की म्हणजे पाठीमागच्याच महिन्यामध्ये याच महिन्यामध्ये दुसऱ्या वीकमध्ये लागेल असं एक अपडेट होती. पण बरोबर, याच वीकमध्ये दुसऱ्या आठवड्यामध्ये एक्झाम होईल है ना, AE सिव्हिल याची एक्झाम होईल असं मी सांगितलं होतं. पण काही म्हणजे कारणास्तव झाले नाही किंवा ते अपडेट आलं होतं, पण ते एक्झाम पोस्टपोनच होते मित्रांनो. त्यामुळे याच्याबद्दल कन्फर्म आपल्याकडे, म्हणजे माझ्याकडे कन्फर्म काहीच याच्याबद्दल अपडेट नाही मित्रा. पुढं आहे बघा, सर MJPची ॲडव्हर्टाइजमेंट केव्हा येणार. बघा, MJPची ॲडव्हर्टाइजमेंट ही कन्फर्म आहे मित्रांनो, 100% येणारच आहे. केव्हा येणार, काय येणार, फक्त याच्याबद्दल पुरेशी माहिती किंवा एकदम सटीक माहिती मी पण नाही सांगू शकत, आणि दुसरं कोणी तुम्हाला जरी सांगत असेल की ह्या तारखेला येणार आहे वगैरे वगैरे, तर त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका, कारण ही सटीक माहिती कोणालाच नाही. पण एवढं तर मी सांगू शकतो की 100% ती येणार आहे. आता तुम्ही जर म्हणत असाल सर हे तर आम्हाला पण माहीत आहे 100% येणार, तुम्ही सांगताय हे तर आम्हाला पण माहीत आहे, पण कधी येणार ते सांगा. मला सांगा, तुम्ही स्टडीवरती फोकस करा. मी म्हणतो तुमचं स्टडी कंटिन्यू चालू ठेवा, आपोआप ॲडव्हर्टाईज तर येणार आहे ना, ॲडव्हर्टाईज तर येणार आहे, हे तर आपल्याला गॅरंटी आहे. मी तुम्हाला सांगतो ॲडव्हर्टाइजमेंट 100% येणार आहे. कधी येणार आहे हे कुणीच सांगू शकत नाही मित्रांनो, आहे ना, कधी येणार आहे हे कुणीच सांगू शकत नाही. तर ॲडव्हर्टाइजमेंट येणार आहे हे तर कन्फर्म आहे. त्यामुळे तुमचा अभ्यास तुम्ही कंटिन्यू ठेवा, लवकरात लवकर येईल. असंही नाही की 4 महिने येणार आहे, 5 महिने येणार आहे,
किंवा 2026लाच येईल, काय सांगता येतं. उद्या पण येऊ शकते किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पण येऊ शकते. म्हणजे असं काय फिक्स सांगू शकत नाही मित्रांनो. त्यामुळे पण येणार आहे हे कन्फर्म आहे आणि तुमच्यासाठी सुवर्णसंधी असणार आहे. त्यामुळे तुमचा अभ्यास तगडा पाहिजे एकदम. पुढं आहे बघा, पुढची कमेंट बघा. कॅटेगरी वाईज किती कॅन्डिडेट्स प्रेझेंट होते हे विचारायला पाहिजे होतं. बघा मी एक RTI टाकला होता, तो मी आपल्या टेलिग्राम चॅनलला पण टाकला आहे. तो तुम्ही एकदा बघून घ्या. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली तर तुम्ही जाऊन जॉईन करून तो एकदा बघून घ्या. तर हा काय म्हणतो आहे बघा, कॅटेगरी वाईज किती कॅन्डिडेट प्रेझेंट होते हे विचारायला पाहिजे होते. मित्रांनो हे विचारलं होतं त्याच्यामध्ये. ते RTI तुम्ही नीट वाचून घ्या. कॅटेगरी वाईज कॉम्पिटिशन किती हे कळायला असतं. तो RTI नीट वाचून घ्या. त्यांनी असं सांगितलं की आमच्याकडे कॅटेगरी वाईज किती कॅन्डिडेट होते किंवा किती कॅन्डिडेटने एक्झाम लिहिली हे आमच्याकडे अद्यापही ती माहिती आमच्याकडे नाही, असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे तो RTI तुम्ही टेलिग्राम चॅनलला आपला जॉईन करून ते बघू शकताय. पुढं आहे बघा, MJBचे अपडेट घ्या सर. काही MJBचं तुम्हाला मी आत्ता जस्ट सांगितलं की MJBबद्दल आपल्याकडे अपडेट अशा आहे की ती 100% येणार आहे. फक्त कधी येईल हे कोणीच सांगू शकत नाही. फक्त येणार आहे हे कन्फर्म आहे, पण लवकरच येईल हे पण कन्फर्म आहे. आता बघा, सर एनी कन्फर्म अपडेट अबाउट महाट्रान्सको LDC रिझल्ट प्लीज. आता बघा ही तर हा शब्द वापरला आहे कन्फर्म अपडेट. आता कन्फर्म अपडेट तुम्हाला 100% सांगतो मी, नाही कोणी सांगू शकत नाही याचं कन्फर्म अपडेट. माझ्याकडे पण कन्फर्म अपडेट तर नाही भेटणार, पण मी अशी माहिती काढली किंवा मला अशी माहिती मिळाली. आता ती खरी आहे का खोटे आहे त्याच वेळेस समजेल मित्रांनो. म्हणजे ह्या येणाऱ्या जो महिना आहे म्हणजे नोव्हेंबर महिना आहे, नोव्हेंबर महिन्याच्या फर्स्ट वीकमध्ये लागेल असं मला म्हणजे समजलं आहे. नोव्हेंबर महिन्याच्या फर्स्ट वीकमध्ये कधीही रिझल्ट लागू शकतो असं मला समजलं आहे. पण कन्फर्म तर कोणी सांगू शकत नाही की आहे ना की ह्या डेटला लागेल किंवा त्याच, पण या महिन्यात पहिल्या वीकमध्ये लागू शकतो. त्यामुळे तुम्हाला फक्त अभ्यास मित्रांनो करत राहायचा आहे. जे आता येणार आहेत, आता तलाठी भरती पण असेल, तलाठी भरतीच्या पण जागा येणार आहेत. MJB आहे, MJP आहे, अजून बघा नगर परिषद आहे, त्याच्या पण जागा येणार आहे. त्यामुळे तुम्हाला कंटिन्यू अभ्यास करत राहायचा आहे आणि आपल्या चॅनलला तुम्हाला काय करून ठेवायचं आहे, सबस्क्राईब नक्की करून ठेवायचं आहे. जेणेकरून काय होईल, तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला कोणताच व्हिडिओ चुकणार नाही. बरोबर. तर बघा हे होतं आजचं तुमच्या प्रश्नांची उत्तरं. जर तुम्हाला अजूनही काय वाटत असेल किंवा अजूनही कोणते डाऊट तुमच्या मनामध्ये असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट करून विचारू शकताय. त्याच्यावरतीही आपण आन्सर करण्याचा प्रयत्न करूयात मित्रांनो. भेटूयात मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.